मार्गाने चाललोय, कोणाचं कधी वाईट केलं नाही, कोणाच्या चांगल्या कामात आड आलो नाही, एकमेकांना संकटकाळी सहकार्य केलं नाही झालं आर्थिकरित्या शरीराने, तर मनाने मात्र शुभचिंतन केलं आणि तरीही माझ्याच नशिबाला का एवढा त्रास, असं काही विचार करत बसतात की नाही, आणि मग खचून जातात. मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, मी एवढी मशागत केली शेतीत तरी पीक आलं नाही, कोणाकोणाला कोणकोणते टेन्शन नाही का, म्हणून खचून जातात. पण सांगते खचून जायचं नाही, सत्याचा मार्गक्रमण करत राहायचा. एक दिवस मात्र निश्चित यश आल्यावाचून राहणार नाही, कारण सत्यावरती कोणी कितीही पांघरून टाकलं, लपवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य लपत नाही. वाटतंय 4 दिवस 8 दिवस 4 वर्ष सत्य लपून राहील, पण एकदा काय हे सत्य जगाच्या समोर आलं तर या सत्याचा विजय झाल्या वाचून राहणार नाही. पण आपण मात्र कोणी कितीही खोटेपणाने अनितीने वागले तरी काय होते माहिती आहे, वाटतंय हा तर दुर्व्यवहार करतोय, याचे त्याच्या लुटतोय, चोरतोय, मारतोय आणि सगळं करून धन जमा करतोय, तरी बघा त्याची बिल्डिंग 2 मजलीची झाली आणि आम्ही मात्र नीतीने राहतोय, चांगलं आचरण करतोय, सत्याचा मार्गक्रमण करतोय आणि तरी हे मात्र आमचं जशान तसे असं वाटतं ना. पण सांगू, ते दिसणारी 2 मजली बिल्डिंग फक्त दिसण्यापुरती असते, त्याच्यात आपुलकी नावाची गोष्टच नसते, जिव्हाळा प्रेम दिसते. 4 रूम असतात, ते 4 रूमामध्ये राहणारे 4च असतात घरी, 4 कोपऱ्याला 4 रूमात बसून जेवतात. काय अर्थ आहे त्या जीवनाचा? 4च घरात आहे पण एकमेकांसोबत पटत नाही, 4 4 ठिकाणी स्वयंपाक करतात. एक जर का या एका ठिकाणी उभा राहिला त्या घरातला सदस्य, तर दुसरा सदस्य त्याच ठिकाणी उभा राहा, म्हणजे सोबत एका ठिकाणी कार्यक्रमाला येत नाही. काय करता हो त्या श्रीमंतीचं? आणि अशी दिसली तरी दिसते, पण एक दिवस मात्र ते दिसणार काही काळापर्यंत दिसलं की लोकांना वाटतं बाबरं काय प्रगती केली माणसानी, बरोबर आहे बघा. याचे त्याचे मुनगे मोडते आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर, म्हणजे याच्यातलं त्याच्यातलं काय ते लोकांचं मात्र असतात काही करतात आणि मग ते आपलं सगळं बघा त्यांनी कसं केलंय, बरोबर. अरे बाबा, पण आपल्याला हे विचार करण्याची गरज आहे की त्यांनी याचे त्याचं चोरलं, लुबाडलं, याला त्याला तुम्ही म्हणताना मुलगे मोडले आणि आणून आपलं घर सुधरवलं, पण ते किती दिवस हो. मग मात्र ज्या वेळेला कर्म वसुलीला येत ना, तेव्हा मात्र लई बजेट येते बरं. कारण सगळ्यांना माहिती आहे सत्याच्या मार्गाने चाललं तर मात्र त्रास होतोय, अडथळे येते, खचल्यासारखं वाटतंय, आणि तेवढं जेवढं त्याचं उभं झालं तेवढं आपलं एवढं लवकर होत नाही. पण आपली जी बिल्डिंग बनते ना ती कर्माची, ती मात्र एवढी दृढ बनते की शेवटी ज्या वेळेला कर्म वसुलीला येत ना, मग नको तेवढ्या वेदना त्यांना होतील, आपल्याला होणार. सत्कर्माने चालतंय, खचल्यासारखं वाटतंय, दुःख येतंय, पण एक दिवस लक्षात ठेवा, दुःखाच्या येणाऱ्या दुःखांना सामोरे गेलं आणि चालत राहिलं ना की एक दिवस यश येणार आणि सत्याचा जय झाल्या वाचून राहणार. म्हणून म्हणतात सत्यमेव जयते. का? कारण सत्य स्वरूप कोण आहे? सत्य स्वरूप महादेव आहे, तर भगवंत सत्य स्वरूप आहे. आणि म्हणून आपल्याला सत्याचा मार्गाने आचरण करायचे, म्हणून सत्याला वंदन केलंय. इथेच म्हणून नाही, भागवतामध्ये
सत्याला वंदन केलंय. एवढंच नाही तर रामायणामध्ये देखील सत्यालाच वंदन केलंय आणि म्हणून म्हटलंय सत्यासारखा दुसरा धर्म नाही. धर्म दूजा सत्य समाना आगम निगम पुराण बखाना. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. दुसरा परम धर्म नाही. म्हणून म्हटलं धर्म न तुझ्या सत्य समाना. सत्यासारखा परम धर्म. म्हणून आपल्याला आचरण करायचंय कोणत्या धर्माचं? सत्याचं. आपण बघितलं श्रीमद भागवत कथा ही सत्याला. ही चौपाई कुठली? रामायणातली. रामायण ही सत्याचं वंदन करते. सत्यासारखा दुसरा धर्म नाही असं वर्णन करते. आणि तेच म्हणून नाही तर शिव महापुराणही सांगते सत्या कोण आहे? महादेव आहे. आणि सत्य स्वरूप असणाऱ्या या शिवाचं स्वरूप कसं आहे? सुंदर आहे. आणि याचं आपल्याला मात्र सानिध्य प्राप्त होते. अहो भाग्यशाली आहात. कारण सत्यासारखा दुसरं सुंदर दैवत नाही. आणि ते कोण आहे? तर शिव आहे. म्हणून आपण म्हणतो ना सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. सत्याच्या मार्गाने मार्गक्रमण करायला सांगते. पण हे करत असताना दुःख येते आणि दुःख आल्यावर आपण खचून जातोय. पण सांगा ना जगात सगळ्यात सुखी असं तरी कोणी आहे? इथं बसलेलं कोणी असं म्हणेल का 1 वर्षापासून मी सुखी आहे, मला दुःखच नाही? वा म्हणणारे भाग्यवान आहेत. त्यांनी खरी भक्ती समाधान शांती अनुभवलेली आहे. जे म्हणतात आम्हाला दुःख नाही वर्षभरापासून, ते कोण आहे? कारण बघितलं आपण सर्वांना दुःख आहे. जगी सर्व सुखी ऐसा कोण आहे? विचारी आवणा शोधणी पाहे. शोधला विचारलं पाहिलं तर लक्षात येईल सगळ्यांना मात्र दुःख आहे. कोणतं दुःख आहे? कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहता उदास. कोणी शरीराने हे दुखणे ते दुखणे, ताप आहे, कोणती बिमारी आहे, व्याधी आहे शरीराने. कोई तन दुखी, कोई मन दुखी. मनाने मात्र काही ना दुःख असतं. याला एवढं आहे ना, मला देवाने काय दिलं. हे कशाचं दुःख आहे? मनाचं. कोई धनविन रहता उदास. कोणाकडे मात्र एखादं पद नाही म्हणून दुःख आहे, प्रतिष्ठा नाही म्हणून दुःख आहे, धन नाही पैसा नाही म्हणून. असं अनेक
वेगवेगळ्या प्रकारचे दुःख कोणाला म्हणा कोणाला आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। जो देखे राजा भी दुखिया, प्रजा भी दुखिया।